नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल भरतीची जाहिरात आलेली आहे. जाहिरात नाही म्हणू शकत, पण परिपत्रक आलेले आहे. तुमच्या गावातील जागा किती आहे ते तर अजून माहीत नाही पडलं, परंतु कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आपल्याला माहीत पडलं आहे. तर ते तुम्हाला आज मी सांगतो. त्यासोबतच हे सांगतो की कोतवाल म्हणजे काय, कोतवाल काय काम करतो, त्याची निवड कशी होते, एक्झाम कशी असते, त्यानंतर त्याला पगार किती असतो, मानधन, पदोन्नती काय असते, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण बघू की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि हे एक्झाम कधी होईल, हे आज आपण बघण्याचा प्रयत्न करू. पदभरती सन 2026 बाबत हे परिपत्रक जाहीर केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगतो की कुठे किती जागा आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 283 जागा आहेत, जालन्यामध्ये 47 जागा आहेत, परभणीमध्ये 64 जागा आहेत, हिंगोलीमध्ये 45 जागा आहेत, नांदेडमध्ये 78 जागा आहेत, बीडमध्ये 71 जागा आहेत, लातूरमध्ये 62, धाराशिवमध्ये 35 आणि अशा एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागात 685 जागा आहेत. त्यानंतर नागपूरमध्ये बघा, नागपूरमध्ये आहे 115, वर्धेत आहे 46, भंडाऱ्यात आहे 58, गोंदियामध्ये आहे 39, चंद्रपूरमध्ये आहे 76, गडचिरोलीमध्ये 70. तर असे एकूण नागपूर विभागात 404 जागा आहेत. त्यानंतर आहे अमरावती विभाग. तर अमरावतीमध्ये आहे 84 जागा, अकोल्यात 80, वाशिममध्ये 41, बुलढाण्यात आहे 85, यवतमाळमध्ये आहे 108, अशा एकूण 398 जागा आहेत. त्यानंतर पुणे विभागात बघा, पुणेमध्ये आहे 149, सातारा 91, सांगली 68, सोलापूर 114, साताऱ्यात 67, पुणे 149, साताऱ्यात 91, सांगलीमध्ये 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107, अशा एकूण 528 जागा आहेत. त्यानंतर आहे नाशिक. नाशिकमध्ये आहे 149, धुळेमध्ये आहे 47, नंदुरबार 45, जळगाव 86, अहिल्यानगर 101, एकूण आहे 428. त्यानंतर मुंबई शहरमध्ये एक पण जागा नाही. मुंबई उपनगरमध्ये 13 जागा आहेत, ठाणेमध्ये 108, पालघरमध्ये 123, रायगडमध्ये 119, रत्नागिरीमध्ये 64, सिंधुदुर्ग 42, एकूण 469 जागा आहेत. तर अशा एकंदरीत 2912 जागा रिक्त आहे कोतवालच्या. तर ही भरती कधी होईल, तर ही भरती होईल 31 नोव्हेंबर 2026च्या पहिले. गावागावात टप्प्याटप्प्याने ही भरती करण्यात येईल. तर मित्र, अशा प्रकारे मी सांगितले तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे. तर आता ह्या जिल्ह्याची यादी झाली. तुमच्या गावात किती जागा आहे कसं माहीत पडेल, तर बघा, तुमच्या साजावर जर पद रिक्त असेल तर तुमच्या साजावर एक नोटीस लावेल की आपल्या साजामध्ये पद रिक्त आहे, ते भरण्यासाठी आरक्षण निहाय जागा असते. अगर ते महिलाचं पद असेल तर महिलाच अर्ज भरू शकतात. जर SC कॅटेगरी असेल तर SCचाच व्यक्ती भरू शकते, STचा असेल तर STचा, EWS असेल तर EWS. जे पण साजावर आरक्षित पद म्हणजे आरक्षण भेटलेलं पद आहे, कॅटेगरीचं पद आहे, तोच व्यक्ती तिथे अर्ज करू शकतो, दुसरा अर्ज करू शकत नाही. त्यासोबतच असं मत आहे, खूप लोकांनी प्रश्न केला की कोण अर्ज करू शकतो, खास करून लोकेशन. तर तुमच्या गावातील रेडियसमधील 8 किलोमीटरच्या रेडियसमधील व्यक्ती त्या साजासाठी अर्ज करू शकतो. त्या साजाच्या रेडियसच्या 8 किलोमीटरच्या आतमधील व्यक्ती अशा प्रकारे तो अर्ज करू शकतो. त्यानंतर परीक्षा पद्धत काय असते, तर 50 मार्क्सची MCQ पद्धतीने परीक्षा होते, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. त्यानंतर 50 मार्क्सची ही परीक्षा लेखी असते. त्यानंतर तहसीलदारमार्फत निवड केल्या जाते. ही परीक्षा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे निवड होते. सोबतच पगार काय असतो, तर पगार 15,000 आहे. अगोदर 7,500 होता, 15,000 वाढून जास्त दिवस पण नाही झालेले आहेत. त्यानंतर आहेत की काय काम करतात, तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की ते तलाठीच्या अंडर काम करतात. गावातील जे पण काही माहिती लागत असेल, जनसंख्येबाबत, आत्महत्येबाबत, पंचनामेबाबत माहिती, त्यासोबत जर तलाठी तुमच्या गावात येऊन काही सांगतात तुम्हाला काम, म्हणजे तुम्ही तलाठ्याचे एक सहाय्यक म्हणून म्हणजे त्यांच्या अंडर काम करत असता. आणि खूप डाव असं असते की तलाठी साजावर बसून असतो आणि कोतवाल आपला गावात असतो काम करत. जेव्हा त्याला तलाट्यांना काम पडतात तेव्हा ते साजावरसुद्धा बोलवतात, किंवा तलाठी आपल्या गावात येऊन काम करतात, पंचनामे वगैरे करतात, तेव्हा कोतवालला त्यांच्यासोबत राहावे लागते, पंचनामे वगैरे करावे लागते. अशा प्रकारे त्यांना काम असते. तर ठीक आहे, ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो. तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंट करा आणि व्हिडिओचं बॅकग्राऊंडवर जास्त लक्ष देऊ नका, कारण की सध्या सेटअप आपली तयार व्हायचे आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.